काय मग झालं की नाही धिंगाणा? खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ह्या ग्रुपच्या लेडीजला. आता आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया. अगं पण तुला माहितीये का या डान्ससाठी या सगळ्यांनी किती तयारी केली आहे? नाही, काय झालं? परवा मी पाहिलं माझे बाबा आरशासमोर उभे राहून गपचूप अश्विनी ये ना ची स्टेप करत होते. आई आली की लगेच मोबाईलमध्ये बघून म्हणतात, अगं ते ऑफिसचं काम बघतोय. अरे बापरे. आणि तुला माहित आहे ऑफिसचं टार्गेट झालं नाही तरी चालेल, पण स्टेजवरचा निशाणा चुकता कामा नये अशी ताकद यांना मिळाली आहे. बरोबर. घरी भाजी आणायला सांगितलं की ज्यांना गुडघे दुखतात किंवा वेळ नाही, बिझी आहे, कॉल आहे असं सांगतात, तेच आज 90sच्या गाण्यावर उड्या मारताना दिसणार आहे. तर मंडळी, ऑफिसचं टेन्शन विसरून आणि बायकोचा धाक बाजूला ठेवून आज हे तरुणपणाच्या आठवणीत रमणार आहे. टाळ्यांच्या कडकडाट होऊ दे आपल्या फॅमिली क्रेझी बॉईज गँगसाठी. पिंग फुटलं? येस. म्हणजे काय झालं? हिचा नवा डाव खुला होता आणि तुम्ही उजव्या हाताने जेवताय. अरे वा, अजूनही हिच्या लक्षात आहे. तर खरंय हिचं म्हणणं. पहिल्यांदा मी डावखुराच होतो. काय की 1.5 वर्ष माझा डावा हात प्लॅस्टर मध्ये होता, त्यामुळे डाव्या हाताने जेवणाची माझी सवयच मोडली आहे. अजूनही माझं पोट एवढंच हलतं. पहिल्यांदा एवढं हलायचं, आता एवढं. हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय. तुझी तब्येत बरी ना? आवडे तू अशी बारीक का झाली पाण्यासारखी?
अरे तू परत का आलास? अरे माझ्या पोटामधून काय करतोय? उठ, उठ. तू आता शांत पडून राहा. अरे काय करू तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. मज्जा चोरीचा मामला मामाही थांबला चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमाने माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय? जानवेची केलेली वेडी काय बायकोची जानवी आचारी काय? काय खरं काय ते बघून येऊया